एकूण या संपूर्ण सोहळ्याविषयी मला आज जाणून मला वाटतं की हे जरासं ना जरासं मोठंच शिवधनुष्य होतं. ते पेलणं जरासं टेन्शन आलेलं, पण ॲट द एंड ऑफ द डे शो यशस्वी पार पडणं हे खूप महत्त्वाचं असतं. कसं असतं ना, फॉरेनला करायचं म्हटलं तेवढ्या जिकडे आपण इंडियामध्ये रिहर्सल मिळतात तेवढं मिळत नाही आणि बरेचसे रिस्ट्रिक्शन्स असतात. पण तरी अगेन्स्ट ऑल ऑड्स मला वाटतं माय टीम वॉज फिनॉमिनल. राहुल अँड चंदू वर आउटस्टँडिंग आणि त्यांच्याबरोबर सुदेश मांजरेकर, संतोष मांजरेकर, अख्खी टीम, सतीश पडवळ, ते मी बोलू शकत नाही ना, आणि म्हणजे अख्खी टीम, प्रवीण तरडे आणि अख्खी गँग, मला वाटतं ते वर्क रिअली हार्ड टू सी दॅट द शो द ह्यूज सक्सेस. शैलेश मांजरेकर आणि अशा वेळेला सगळं बाजूला करून दीज गाईज वर्क ॲज इफ इट्स देअर ओन आणि अमेझिंग. मला आठवतं मेधा मॅम की महेश मांजरेकरांचा मी इंटरव्ह्यू घेत असताना ते म्हणाले की मी इतक्या कामात आहे की मला कुणाचीच नावं आठवत नाही शिवाय मेधाची. ते म्हणालेत मला इंटरव्ह्यू. नाही मेधा तर विसरून परवडणार नाही ना. नाही खोटे असं मी ऐकलं नाही कधी. नाही, पण खरंच ही जी महेशची नावं घेतली त्याच्याबरोबर आपले सगळे जे कलाकार आहेत त्यांचं काय माहिती, मला इथे पहिल्यांदा इथे सगळ्या जगाला ओरडून सांगायचं वाटतं, यातला एकही कलाकार एकही रुपया घेत नाही. इथे परफॉर्म करतो आणि आपलं म्हणून परफॉर्म करतो. इथे बघायला येणारे पण कलाकार ते इट इज लाईक वन बिग फॅमिली. आय थिंक याचं सक्सेसचं रहस्य हेच आहे की एव्हरीबडी पार्ट ऑफ द इंडस्ट्री त्यांना खरंच असा विश्वास वाटतो की माई पुरस्कार हा त्यांचा पुरस्कार. तुम्ही बॅकस्टेजला बघितलं तर अंकुश चौधरी सुद्धा एक ट्रॉफी घेऊन कुठेतरी पळत असतो, माईक देत असतो, किंवा सगळेच म्हणजे हे सगळेच लोक बॅकस्टेजला कामं करत असतात. मला काय वाटतं माहिती आहे ना, या एका माणसाचा महिमा आहे की तो एवढ्या सगळ्या लोकांना गोळा करू शकतो, एकत्र न्यायचं स्वप्न बघू शकतो आणि एवढा मोठा भव्य कार्यक्रम करू शकतो. हे मी याला सगळं क्रेडिट देतो. आणि मेधाला आता ती त्याच्याबरोबर आहे आणि मी हे आवर्जून सांगू इच्छितो की तिचा अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये एवढा सहभाग असतो की मेधा नक्कीच. आणि चंदू सर, हा सगळा एवढा मोठा सोहळा यशस्वीरित्या पार पाडणं हे सोपं नाही आणि याचा एक महत्त्वाचा भाग तुम्ही या. नाही, मिक्ता कोर टीमचं हे सगळं सक्सेस आहे कारण आमच्याकडे खूप छान टीमवर्क आहे. 6 वर्षांच्या एकूण अनुभवामुळे त्याला छान वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर हे म्हणजे ना खरं सांगतो प्रत्येक ह्याच्या सगळी कामं बाजूला टाकून, पण त्यांचं काही नाही, त्यांची पर्सनल कामं बाजूला टाकून ते वर्क ॲज इफ इट इज देअर ओन. ते फिनॉमिनल आहे. आणि चंदू आणि राहुल म्हणजे रूमिंग लिस्ट असू देत, काही असू दे, कुठलं हे काम माझं नाही ते काम असं कधीही नसतं या दोघांमध्ये. मला असं वाटतं की कुठल्याही मॅनेजमेंट स्कूलमध्ये न जाता आम्हाला एक मोठी MBAची पदवी दोघांना मिळणार आहे हा सोहळा केल्याबद्दल. यावेळेला मी काय केलं, इथे लाईव्ह अवॉर्ड्स पण कमी केले कारण वेळ जातो. तरीही एवढा वेळ म्हणजे कसं असतं, नॉर्मली प्रयोग करताना ना त्या 2.5 तासात काय करायचं हे कळत नाही काही लोकांना. आम्हाला काय काढावं ते कळत नाही. चांगले ऍक्ट आज होता राहिले. अतुल परचोरेंचा एक शो होता, आमचे व्यक्ती आणि वल्लीच्या बाबतीत काही महेशच्या डोक्यात एक आयडिया होती आणि त्यातले 2 सीन आम्हाला ऐन वेळेला गाळावे लागले. आणि आपल्या मंडळींना आतमध्ये आम्ही कपडे वगैरे घालून तयार असणाऱ्या माणसांना आता तू करत नाही असं अगदी हक्काने सांगू शकतो आणि तेही तेवढ्याच पद्धतीने तयार होतात. शेवटचा प्रश्न विचारायचा, जो प्यार हमें किस मोड पे हा जो सुपर हिट परफॉर्मन्स होता, खरं सांगा किती तयारी केलेली या परफॉर्मन्स? मी सांगतो काय आहे ना, मला फक्त R.D. बर्मनचं गाणं चांगलं म्हणता येतं म्हणून माझा खरं म्हणजे आग्रह होता गरीबी कावा म्हणा. या गाण्यामध्ये काय झालं की जी टीम झाली ना, जे 7 पे 7चे 7 जण होते ती फार मजा होती आणि तो फार एक इनडायरेक्ट संदेश होता मला असं वाटतं आमच्या एकीचा आणि आमच्या मिक्ता कोर टीमचा. आणि सगळे आमच्याकडे खूप मी वगळता सगळे गाणारे आहेत. महागुरु पण होते सचिनजी, प्यार हमें किस मोड पे. आणि कसं असतं, थोडा बेसूर झाला असेल मध्ये, पण व्हॉट वॉज मोर इम्पॉर्टंट वॉज द स्पिरिट ज्या ह्याने गायली वॉज फिनॉमिनल. ती एकी जी होती ती अफलातून. समोरच्या यांना सगळ्या लोकांना घाबरलो असतो तर कदाचित वेगळं गायलं असतं. आम्ही पूर्ण स्पिरिटमध्ये होतो. आम्हाला माहिती होतं की आम्ही उत्तम गातोय आणि कुठलंही स्पिरिट पोटात नसताना. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट अँड कीप रॉकिंग. सिडनीमध्ये रंगणाऱ्या माय पुरस्कार सोहळ्यावरच्या या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका कारण
बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी अजून पाहायच्या बाकी आहेत. पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.